पुस्तके या कवितेचा अभ्यास करूयात. मुलांनो, ही कविता सफदर हाशमी यांची असून अनुवादित कविता आहे. कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात. पुस्तकांचे विश्व खूप अजब व मजेशीर असते. पुस्तकांच्या दुनियेत ज्ञान मिळते. पुस्तके आपल्याशी बोलतात. अशा प्रकारचा आशय या कवितेतून व्यक्त झाला आहे. प्रथम आपण कविता ऐकूयात आणि त्यानंतर कवितेचा भावार्थ समजून घेऊयात. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात, पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. मुलांनो, कवितेचा भावार्थ पाहूयात. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? युगायुगांच्या म्हणजे खूप जुन्या काळापासूनच्या. कटुता म्हणजे कडवटपणा, वैषम्य. मुलांनो, आपल्याला पुस्तकं विविध प्रकारच्या गोष्टी सांगतात. इथं कवी आपल्याला पुस्तकांचं महत्त्व सांगत आहेत. कवी म्हणतात, पुस्तके आपल्याला फार जुन्या काळातल्या गोष्टी सांगतात. पुस्तके आपल्याला माणसांच्या, साऱ्या जगाच्या, वर्तमान काळातल्या, भूतकाळातल्या म्हणजेच घडत असलेल्या, घडून गेलेल्या, घडणाऱ्या अशा एकेका क्षणाच्या गोष्टी सांगत असतात. जिंकल्याच्या आणि हरल्याच्या म्हणजे इतिहासाविषयी माहिती सांगत असतात. कोणी जिंकलं, कोणी हरलं यांच्या कथा सांगत असतात. तर कधी प्रेमाच्या गोष्टी सांगत असतात, कधी द्वेषाच्या गोष्टी सांगत असतात. मुलांनो, आणि शेवटी कडव्याच्या शेवटी कवी प्रश्न विचारतायत, मुलांनो, तुम्ही या गोष्टी ऐकणार नाही का? ऐकाच. थोडक्यात कवी इथे म्हणत आहेत, मुलांनो, तुम्ही वाचा, भरपूर वाचा, म्हणजे तुम्हाला या सगळ्यांविषयी माहिती मिळेल. तुम्हाला इतिहास कळेल, वर्तमान काळ कळेल, भूतकाळाची माहिती मिळेल, भविष्यकाळ तुमचा उज्ज्वल करता येईल, प्रेमाच्या, द्वेषाच्या गोष्टी कळतील. यासाठी तुम्ही सर्वांनी भरपूर पुस्तकं वाचा, असे इथे कवी म्हणत आहेत. पुढचं कडवं पाहूयात. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात, पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुन्हा एकदा कवी आपल्याला प्रश्न विचारत आहेत. आपण या कडव्यातील शब्दांचा अर्थ आधी पाहूयात. आखरं म्हणजे अक्षर, निर्झर म्हणजे झरा, गुणगुणतात म्हणजे गाणे ओठातल्या ओठात म्हणतात, तंत्र म्हणजे टेक्नॉलॉजी, न्यारी म्हणजे निराळी, वेगळी, उत्तुंग म्हणजे खूप उंच, भरारी म्हणजे झेप, उड्डाण, आणि इच्छितात म्हणजे इच्छा करतात. आपण या ओळींचा भावार्थ पाहूयात. पुस्तकांना काही करायची इच्छा आहे, त्यांना तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे, फक्त तुम्ही त्यांना वाचायला हवं. तुम्ही जर एखादं पुस्तक वाचलं तर ते पुस्तक तुम्ही कधीच कुणाला देणार नाही. निश्चितच वाचण्यासाठी द्याल, परंतु अशी पुस्तकं संग्रही ठेवू लागाल. तुम्हाला वाचनाची आवड लागेल, त्यातील माहिती आपल्या संपत्तीसारखी वाटू लागेल.
ज्या पद्धतीने आपण आपले ड्रेस, घरातील वस्तू जपतो, अगदी तशीच तुम्ही पुस्तकंसुद्धा जपू लागाल. या पुस्तकांमधून पक्षी चिवचिवताना दिसतात. पुस्तकात अक्षरे सळसळतात. पुस्तकात झरे गाणी म्हणतात. पुस्तके तुम्हाला पऱ्यांच्या अजब गोष्टी ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र शिकायला मिळते. पुस्तकात शास्त्राचे म्हणजेच विज्ञानाचे ज्ञान सामावलेले आहे. अशी पुस्तकांची दुनिया अगदी निराळी आहे. पुस्तकात ज्ञानाची उंचच उंच भरारी आहे. म्हणजे जो वाचेल तो निश्चितच खूप खूप उंच भरारी मारेल, मोठा होईल आणि अशा व्यक्तीला समाजात खूप मानाचं स्थान असतं. आपल्याला समाजात मानाचं स्थान मिळवायचं असेल तर निश्चितच आपल्याला वाचायला हवं. आपल्याला विविध विषयांचं ज्ञान मिळवायचं असेल तर निश्चितच आपल्याला वाचन आवश्यक आहे. इथे कवी आपल्याला पुन्हा पुन्हा वाचनाचं महत्त्व पटवून देत आहेत. आपण पुढील ओळी पाहूयात. पुस्तकांच्या विश्वात पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. बघा, तुम्हाला पुस्तकातील जगामध्ये सफर करायला नाही का आवडणार? पुस्तकांच्या दुनियेत तुम्हाला जाण्याची इच्छा नाही का होणार? जर इतकी सारी पुस्तकांची माहिती असेल तर तुम्हाला निश्चितच पुस्तकांच्या युगात जायला आवडेल. पुस्तकं आपल्याला काही सांगू इच्छितात आणि ती तुमच्याजवळ राहू इच्छितात आणि म्हणून तुम्ही तुमच्याजवळ पुस्तकं कायम ठेवा, हा कवी इथे आपल्याला सल्ला देत आहेत. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही वाचलेलं एखादं पुस्तक पुन्हा वाचाल आणि पुन्हा एकदा नव्याने त्यातील अनुभव अनुभवाल आणि नव्याने त्या पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळेल तुम्हाला. शिवाय त्या पुस्तकातून घेतलेल्या ज्ञानामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तुमचा निश्चितच बदलेल. मुलांनो, पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके माणसांच्या, जगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. कोणी जिंकल्याच्या, कोणी हारल्याच्या गोष्टी सांगतात. त्यामुळे आपल्याला ही पुस्तकं निश्चितच वाचायला हवीत. पुस्तके आपल्याला पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत असतात. विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकात असतो. या सर्व लहान सहान गोष्टी मुलांनी समजून घ्याव्यात. मुलांनी पुस्तकात रमावं यासाठी पुस्तके लहान मुलांजवळच राहावं असं म्हणत असतात. पुस्तकात पाखरे किलबिलतात, अक्षरे सळसळतात, झरे गुणगुणतात. पुस्तकात जशा पऱ्यांच्या अजब कथा असतात तसं रॉकेटचं तंत्र व विज्ञानाचा मंत्रसुद्धा असतो. पुस्तकांची दुनिया खूप खूप निराळी आहे. त्या ज्ञानाची उंच भरारी आहे आणि म्हणून प्रत्येकाने पुस्तकाच्या विश्वात जायला हवं असं इथे आपल्याला कवी म्हणत आहेत. मुलांनो, पुस्तके म्हणजे माहितीचा खजिना. पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात, आपले ज्ञान वाढवतात, नवीन शब्दांची ओळख करून देतात. पुस्तके आपणास विचार करायला लावतात, आपल्या विचारांना दिशा देतात. ज्ञानाबरोबरच आपलं मनोरंजन करतात. पुस्तके आपल्याला सोबत करतात. घरात एकटे आहात, वेळ जात नाही, कंटाळा आलाय, आपल्यासोबत बोलायला कोणी नाही, तर काढा पुस्तकान, करा सुरुवात वाचायला. बघा वेळ कसा मजेत जातोय ते. केवळ गोष्टींचीच पुस्तके असतात असे नाही, तर थोर व्यक्तींची चरित्रे, प्रवास वर्णने, कथासंग्रह, काव्यसंग्रह, नाटके, कादंबरी, ऐतिहासिक, वैज्ञानिक व निसर्गाशी संबंधित असणारी पुस्तके, अशी विविध प्रकारची पुस्तकं असतात. पण तुम्ही ती वाचायला हवीत. मुलांनो, आजकाल पुस्तकं आपल्याला संगणकावर सुद्धा वाचायला मिळतात. संगणकावरील पुस्तकाला ई पुस्तक असं म्हणतात. ती सुद्धा वाचायला हरकत नाही.